तर नमस्कार मंडळी. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवरात्री स्पेशल उपवासाची इडली. तर बघूया आपण इडली कशी बनवायची ते. मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तो मिक्सरमधून बारीक करून घेतला. त्यानंतर मी 1 वाटी भगरीचं पीठ, त्यामध्ये मी दही टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ, सोडा आणि त्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. पाणी थोडं थोडं पाणी टाकून त्याचं मी असं मस्तपैकी बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि ते बॅटर मी अर्ध्या तासासाठी बाजूला काढून ठेवलेलं आहे, म्हणजे ते एकदम चांगलं मुरेल आणि आपल्या इडल्या मऊ लुसलुशीत होतील. त्यानंतर एक इडली पात्राला मी तेल लावून घेतलेले आहे. तेल यासाठी लावायचं की आपली इडली चिकटणार नाही त्यासाठी. त्यानंतर मी त्या इडल्या अशा कुकरला लावून घेतलेल्या आहेत. 15 ते 20 मिनटं आपण या कुकरला वाफवून घेऊया. त्यानंतर आपण आपली इडल्या बघूया कशा होत आहेत. तर तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या खूप मस्त निघलेल्या आहेत आणि इडली पात्राला चिकटल्या पण नाही आहेत आणि ते खायला पण खूप टेस्टी लागतात. आणि या इडल्यांसोबत मी खाण्यासाठी बनवलेली आहे दह्याची चटणी. तर मी दह्याला फेटून घेतलं आणि त्यामध्ये मिरचीचा तडका टाकलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला दही तडक्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.